नमस्कार मंडळी. तर आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या झाडाच्या पानांचा घरात सगळेच अगदी आवडीने खातील असा चवदार, चटपटीत, तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी शेवग्याच्या झाडाची पानं घेतलेली आहेत. ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्यानंतर यामधलं सगळं पाणी निथळून काढलं आहे. आपण आता ही पानं निवडून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पानं निवडून घ्यायची आहेत. इथे तुम्ही बघू शकताय आपली ही पानं छान अशी निवडून झालेली आहेत. आपण आता ही बारीक अशी चिरून घेऊया. पानं आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत. हे बघा, इथे आपली पानं छान अशी बारीक चिरून झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे. नंतर अर्धा चमचा चाट मसाला यात घालायचा आहे. त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरे, त्यानंतर एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर पाव वाटी ज्वारीचं पीठ यात घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला थोडं करूनच घालायचं आहे. हे छान मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील. ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे घट्ट मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, इतकं मी घट्ट करून घेतलं आहे. आपण आता याच्या वड्या तयार करून घेऊया. पण त्या अगोदर इथे मी एक चाळण घेतली आहे. तर सर्वात आधी आपण ह्या चाळणीला तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. त्यानंतर हाताला देखील आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि यामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर याला हातावर असं थापून घ्यायचंय. हे बघा, आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे. आपण आता ही चाळणीमध्ये ठेवून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊया. तर इथे आपल्या वड्या बनवून तयार आहेत. आपण आता ह्या वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या 10 ते 12 मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या वड्या थंड करून घेऊया. तर
इथे आपल्या वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत. आपण आता ह्या कट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत. हे बघा. त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचंय. तूप आपलं छान वितळलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ घालायचे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट यात घालायचंय. त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया. हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या. त्यानंतर ह्या वड्या आपल्याला 2 मिनिटं तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्या. दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या वड्या तुपामध्ये छान अशा परतून झालेल्या आहेत. आपल्या ह्या पौष्टिक शेवग्याच्या पानांच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. शिवाय खूप छान अशी पौष्टिक आहे. नक्की करून बघा. आपण आता ह्या वड्या काढून घेऊया. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.